विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग व्हावं हा त्यातला एक उद्देश होता. म्हणजे स्क्रीनिंग व्हावं म्हणजे काय की शालेय वया गटात पालकांना देखील माहित नसते की माझ्या मुलात काय टॅलेंट आहे. बरोबर बरोबर. तर मग छोटी जरी शाळा असली तर त्या शाळेच्या मध्ये एक दिवस धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या. धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या, नुसतं घेऊन थांबायचं नाही. आम्ही त्याला जिल्हा परिषदेकडून आमच्या अध्यक्षांच्या आणि सीओच्या सहीची सर्टिफिकेट दिली होती. ही शाळा आहे. तर ह्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी शिकतायत. तर क्लास वाईज त्याच्यात स्पर्धा घ्यायच्या किंवा सगळ्या मिळून स्पर्धा घ्यायच्या. त्यात जी कोण 3 पहिली मुलं येतील त्या 3 मुलांना त्याचं प्रमाणपत्र द्यायचं. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या जे आपण शिकत असतोय तर शिकलेला अभ्यासक्रम आपल्या सगळ्या लक्षात राहत नाही. परंतु समजा तुम्ही दुसरीच्या वर्गात समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेत पहिला आलेला असाल, 3री 4थीला तुम्ही कुठे सहलीला गेला असाल, आयुष्यभर लक्षात राहत. त्यातून दुसरी गोष्ट काय होते की पालकाला असं लक्षात येते, मुलगा ज्यावेळी ज्यावेळी त्याचं प्रमाणपत्र घरात घेऊन जाते त्या पालकाला असं वाटतं की अरे माझा मुलगा चांगला धावू शकतोय. एखाद्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा घ्यायच्या. त्या पालकाला माहित होते की मुलाला माहित होते, कॉन्फिडन्स बिल्ड होते की मी बोलू शकतोय. कौशल्य बाहेर काढण्यासाठी मग आम्ही त्याला एक वेगवेगळ्या जयंत्याचं हे दिलं होतं. ह्या जयंती दिवशी ही वक्तृत्व स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी धावण्याची स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी तुम्ही एक दिवस असा ठरवला की मुलांना तुम्ही पोस्टात घेऊन जायचं. शिक्षकांनी पोस्टाच्या कामाची माहिती द्यायची. एक दिवस बँकेत घेऊन जायचं, बँकेच्या कामाची माहिती द्यायची. प्रत्यक्ष शिक्षण. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.